या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये उभारण्यात येत असलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. कसबा बोर्डा लाईन, बाजार, महासैनिक प्रशिक्षण केंद्र, दसरा चौक, शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, गांधी मैदान, दुधाळी पॅव्हिलियन हॉल, राजोपाध्यायनगर हॉल तसेच मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामधील स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यात आली. यावेळी स्ट्रॉंग रूमच्या नियोजनाचा आढावा घेऊन खिडक्या बंदिस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मतमोजणीच्या नियोजनाबाबतही सविस्तर माहिती घेण्यात आली. दरम्यान मंगळवारपासून नामनिर्देशन पत्रांची विक्री व नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज अखेर 1046 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. या निवडणुकीसाठी शहरात एकूण 584 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शहरातील एकूण मतदार संख्या 4,94,711 असून त्यामध्ये 2,44,734 पुरुष, 2,49,940 महिला तर 37 इतर मतदारांचा समावेश आहे. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर तसेच जल अभियंता हर्षजित गाडगे उपस्थित होते.